नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीसी एक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुमचे कमेंट। आता जेवढे काही कमेंट्स आहेत त्या कमेंटचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी देणार आहे। जेवढे काही बेसिक कमेंट्स आहेत मित्रांनो, ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहिली कमेंट जर या ठिकाणी आपण बघितली तर माझा एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल करून 12 डेज झाला आहे, आरओ अप्रूव्हल कधी करेल? तर मित्रांनो, आरओ अप्रूव्हल कधी करेल हे याचा काही फिक्स टाइम नाही। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तुमचा जो काही क्लेम आहे तो एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल करायचा आणि त्यानंतर क्लेमचा स्टेटस या ठिकाणी चेक करत राहायचं आहे। कारण की आरओ कडे खूप सारे या ठिकाणी फॉर्म आहेत, त्या सर्वांना अप्रूव्हल करण्याचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे। कारण की 31 मार्च 2025 च्या नंतर बहुतेक या एमएपीएस क्लेमला थोडीशी स्थिरता लागेल असा एक अंदाज या ठिकाणी निर्माण होत आहे। कारण की 1 एप्रिल पासून या ठिकाणी नवीन बजेट सत्र या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडंसं डिले या एमएपीएस क्लेम मध्ये पाहाव्यास मिळेल। त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आरओ आता अप्रूव्हल करणे किंवा त्यांच्या क्लेमला दुरुस्ती करण्यासाठी घाई करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। राहिला प्रश्न तुमचा आरओ अप्रूव्हल कधी करेल, तर याचा मित्रांनो काही फिक्स टाइम या ठिकाणी नाही। तुमचा क्लेम 1 महिन्यातही अप्रूव्हल होऊ शकतं, 2 महिनेही लागू शकतात आणि 3 महिनेही लागू शकतात। या ठिकाणी असा काही फिक्स टाइम या ठिकाणी आरओ कडून देण्यात आलेला नाही। त्यानंतर दुसरी कमेंट जर आपल्या समोर या ठिकाणी आपण बघितली तर सर माझा फॉर्म आरओ रेक्टिफाय दाखवत आहे, काय करायला पाहिजे? मित्रांनो, रेक्टिफाय म्हणजे तुमचा क्लेम आहे त्याला दुरुस्ती करण्यासाठी आरओने या ठिकाणी तुम्हाला पाठवलेलं आहे। म्हणून जे चुका त्या ठिकाणी तुमच्या क्लेम मध्ये झालेल्या आहेत त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत। जसं या रेक्टिफाय केल्याच्या नंतर तुमच्या क्लेम मध्ये बँक स्टेटमेंटही अपलोड करता येतं, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेटही अपलोड करता येतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघितलं तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्मही या ठिकाणी चेंज करता येतं। म्हणून जर तुमचा आरओने रेक्टिफाय जर दिला असेल तर तुमच्या क्लेम करत असताना जे चुका झालेले ते चुका दुरुस्त करायच्या आणि त्याच क्लेम फॉर्म मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा क्लेम सबमिट करता येणार आहे। त्यानंतर महत्त्वाची कमेंट या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी विचारलेली आहे, रेल्वे अप्रेंटिसशिप अप्लाय करू शकतात का? तर मित्रांनो, रेल्वे जर तुम्हाला या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येत असल्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर राहून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही रेल्वेमधून जर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप केली असेल तर तुम्हाला याचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो। पण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र व्यतिरिक्त जर बाहेर कुठेही जर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तुम्हाला याचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तुमची अप्रेंटिसशिप महाराष्ट्रामध्ये झाली का महाराष्ट्राच्या बाहेर झाली हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। जर महाराष्ट्रामध्ये झाली असेल तर तुम्ही कुठेही अप्रेंटिसशिप करा, याचा बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। जर महाराष्ट्राच्या बाहेर जर झाली असेल तर मित्रांनो याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, त्यांनी याच ठिकाणी आपल्याला मेसेज केलेला आहे की इंजिनिअरिंग स्टुडंटला या ठिकाणी एमएपीएस चा लाभ या ठिकाणी मिळतो का? तर मित्रांनो, इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एमएपीएस स्कीम ही या ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही। ही फक्त आपल्या आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी या ठिकाणी एमएपीएस स्कीम आहे। आता इंजिनिअरिंग साठी मित्रांनो जे कॅन्डिडेट आहे ते इंजिनिअरिंग करून या ठिकाणी अप्रेंटिसशिप करत आहेत त्यांच्यासाठी नॅपची स्कीम उपलब्ध आहे। नॅप्स म्हणजेच का एनएपीएस स्कीम, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम, या अंतर्गत येणाऱ्या सुविधेमध्ये तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता। त्यानंतर बहुतेक या ठिकाणी 60% मुलांचा जो काही प्रॉब्लेम असतो मित्रांनो तो असतो तुमचा एस्टॅब्लिशमेंट। आता एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही, मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करायला पाहिजे? मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो की बीटीआर अंतर्गत या ठिकाणी एक व्यक्ती नेमण्यात आलेले आहे ज्याचं काम फक्त तुमच्या एमएपीएस क्लेम मध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं। जे एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला अप्रूव्हल देत नाही तर सर्वात प्रथम तुम्हाला त्या व्यक्तीला बीटीआर मध्ये तुम्हाला जायचं, गेल्याच्या नंतर त्या एस्टॅब्लिशमेंटची संपूर्ण डिटेल्स त्यांना द्यायची आणि ती व्यक्ती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मदत करणार आहे। कारण की त्यांचं कामच त्या ठिकाणी एमएपीएस क्लेम धारकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना बसवलेलं आहे। म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी कुठेही न जाता बीटीआर अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या समस्या सांगितल्याच्या नंतर ते तुमचं नक्कीच त्या ठिकाणी सोल्युशन करणार। जर ते सोल्युशन देण्यासाठी जर टाळाटाळ करत असेल तर त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगायचं आहे। त्यानंतर पेमेंट पेंडिंग संदर्भात या ठिकाणी आपल्याला कमेंट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 23 जानेवारीला आरओ अप्रूव्हल आले आहे, अजून पेमेंट पेंडिंग दाखवतो। मित्रांनो, पेमेंट पेंडिंग याचा अर्थ ज्यावेळेस तुमचा पेमेंट त्या ठिकाणी डीबीटी कडून
डिस्ट्रीब्यूट होईल त्यावेळेस तुमचा पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल दाखवेल. असं काही फिक्स डेट नाही की मित्रांनो जर तुमचा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये जरी अप्रूव्हल झाला तरी या ठिकाणी तुम्हाला पेमेंट या ठिकाणी यायलाच पाहिजे. पण ज्या नेक्स्ट स्टेजेस या ठिकाणी येत जाते, आता स्टेजचा जर विचार केला मित्रांनो, प्रत्येक 8 दिवसामध्ये किमान एक वेळेस तरी या ठिकाणी डीबीटी कडून पेमेंट पाठवणं चालू आहे. म्हणून आता या ठिकाणी ज्यावेळेस नेक्स्ट स्टेज येईल त्या नेक्स्ट स्टेजमध्ये तुमचे या ठिकाणी पैसे मिळून जातील. कारण की एक लिमिट या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो. डीबीटी कडे जेवढे काही अॅक्युरेट क्लेम असतील त्या क्लेमला या ठिकाणी 8 दिवसाच्या नंतर 10 दिवसाच्या नंतर एक स्टेज या ठिकाणी डीबीटी कडून राबवून त्यामध्ये पेमेंट डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आता या ठिकाणी पेमेंट पेंडिंग दाखवतं, याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला क्लेम स्टेटस चेक करत राहायचं आहे. बाकी तुम्हाला याच्यामध्ये काहीही करायचं नाही. नक्कीच तुमचं पेमेंट या ठिकाणी येऊन जाईल. जसं की मागे तुम्हाला सांगितलं होतं इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल करून या ठिकाणी 1 मंथ झाला काय 2 मंथ झाले काय, या ठिकाणी आरओ अप्रूव्हल कधी करेल याचा काही फिक्स या टाइम या ठिकाणी नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी फक्त वेट करायचंय आणि क्लेमचा स्टेटस या ठिकाणी तुम्हाला चेक करत राहायचं आहे. त्यानंतर महत्वाची कमेंट आहे आपल्याला 7 स्टेज तर या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. 7व्या स्टेज पर्यंत या ठिकाणी 47 कोटीच्या प्लस या ठिकाणी पैसे या एमएपीएस क्लेम धारकाने या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम डीबीटी तर्फे झालेलं आहे. आता 8वी स्टेज या ठिकाणी जर बघितलं आपण तर मित्रांनो इथून 8 ते 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 8वी स्टेज या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. 7वी स्टेज जर बघितलं आपण या ठिकाणी 5 फेब्रुवारीला या ठिकाणी आली होती. 8वी स्टेज इथून 15 तारखेच्या जवळपास या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होता ज्यावेळेस अप्रेंटिसशिप करत होते, अप्रेंटिसशिपमध्ये केल्याच्या नंतर त्यांना पेमेंट जी आहे ती कॅशमध्ये मिळत होती. आता ज्यावेळेस कॅशमध्ये पेमेंट मिळत होती मित्रांनो त्यांचा काही रेकॉर्ड या ठिकाणी नसतो. कारण की ज्यावेळेस तुमची इस्टॅब्लिशमेंट आहे, इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट द्यायला पाहिजे होती. ती ऑनलाईन पेमेंट न देता तुम्हाला त्या ठिकाणी कॅशमध्ये देत होती. अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही जे काही क्लेम करता ते या ठिकाणी अप्रूव्हल होणार नाही. पण एक वेळेस जर इस्टॅब्लिशमेंट जर तुम्हाला या ठिकाणी मंथ वाईज जर या ठिकाणी स्टेटमेंट जर लिहून देत असेल तर त्यांचं सही स्टॅम्प घेऊन तुम्ही ते पेज या ठिकाणी अपलोड करा आणि त्यासोबत तुमचं एक सेल्फ डिक्लेरेशन लावा की आमची पेमेंट ही इस्टॅब्लिशमेंट कडून कॅशमध्ये होत होती. अशा कंडिशनमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता मित्रांनो. पण असंही या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी क्लेम करण्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट या ठिकाणी गरजेचं आहे. तर एक छोटासा प्रयत्न म्हणून तुम्ही या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट कडून लिहून त्या ठिकाणी तुम्ही क्लेम करू शकता. मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असता की तुम्हाला पेमेंट जर यायची असेल तर काय गरजेचं आहे. पेमेंट जर यायचं असेल तर तुम्हाला तुमचा आधार लिंक बँक अकाउंटला असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचा पेमेंट फेलचा हा मेसेज तुम्हाला पाहाव्यास मिळेल. आता हा या ठिकाणी आरओ अप्रूव्हलचंही झालं होतं, पेमेंट पेंडिंग काही दिवस होतं आणि ज्यावेळेस पेमेंट डिस्ट्रीब्यूट झालं तुमच्या बँकेला आधार नसल्यामुळे या ठिकाणी तुमचं पेमेंट फेल झालेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करायला पाहिजे. सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी तुमचा क्लेमचा जो काय स्टेटस आहे आता जस्ट कंडिशनमध्ये काय दाखवतं ते चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमचा पेमेंट फेल्डही अशा पद्धतीने दाखवत असेल तर मित्रांनो तुमचा आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे किंवा ऍक्टिव्ह आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जरी ऍक्टिव्ह आता जर नसेल तर तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला या वेळेस बीटीआरआय सेक्शनला जाऊन अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे या ठिकाणी त्यांना सांगायचंय. नक्कीच तुमचं ते सोल्युशन करतील. मित्रांनो आपण या एमएपीएस क्लेम बाबत खूप सारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत होतो. मार्गदर्शन करत असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभही या ठिकाणी मिळालेला आहे. अशाच एका कॅन्डिडेटने आपल्याला धन्यवाद या ठिकाणी केलेले आहे. मित्रांनो जो आता या ठिकाणी तुमची पेमेंट या ठिकाणी आलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी शांत न बसता जे तुमच्या सोबत विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पाठवायची. कारण की त्यांच्याही हक्काचे या ठिकाणी पैसे त्यांनाही या ठिकाणी आपल्याला मिळवून द्यायचं आहे. एक सामाजिक कार्य म्हणून त्या विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती आपल्याला करायची आहे. तर विद्यार्थ्यांना एक सर्वात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉग इन डिटेल्स करेक्ट असूनही तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन होत नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे. मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की जे डुप्लिकेट या ठिकाणी क्लेम झाले होते किंवा चुकीचे क्लेम या ठिकाणी अप्रूव्हल झाले होते त्या सर्व क्लेमला या ठिकाणी डीबीटीने इरेज करण्याचं काम केलेलं आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुमची लॉग इन डिटेल्स करेक्ट असूनही जर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होण्यासाठी जर प्रॉब्लेम होत असेल, इनव्हॅलिड क्रेडिशनल जर दाखवत असेल तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला परत न्यू क्लेम करून पाहायचं आहे. कारण की तुमचा जो काय ओल्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पोर्टलला जर रजिस्टर असेल तर त्या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. मग एक छोटासा प्रयत्न म्हणून तुम्ही या ठिकाणी नवीन क्लेम फॉर्म त्या ठिकाणी करून बघायचा आहे. क्लेम फॉर्म करत असताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सेम या ठिकाणी फिल करायचं आहे. जर त्या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर दाखवत असेल तर मित्रांनो तुमची डिटेल्स परत एकदा चेक करून घ्यायची आहे तुम्ही करेक्ट फिल करत आहात का नाही. कारण की ज्यावेळेस फॉरगेट पासवर्ड करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ओटीपीचा प्रॉब्लेम या ठिकाणी येते. हा पोर्टलचा प्रॉब्लेम या ठिकाणी राहत आहे. म्हणून जर त्या ठिकाणी तुमची क्लेम करत असताना
जुनी ईमेल आयडी टाकून आणि मोबाईल नंबर टाकूनही जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत असेल तर समजून जायचं मित्रांनो की तुमचा क्लेम या MAPS क्लेम पोर्टलवरून डिलीट करण्यात आलेला आहे। अशा कंडिशनमध्ये तुम्हाला नवीन क्लेम करून या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे। एक महत्वाची कमेंट आहे मित्रांनो, याची माहिती सर्वांपर्यंत व्हावी म्हणून या ठिकाणी आपण कमेंट घेतलेली आहे। जर या ठिकाणी आपण काय करतो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जॉईंट अकाउंट काढतो आपण आईसोबत किंवा वडिलांसोबत जॉईंट अकाउंट काढल्यामुळे त्या पेजवर आईचं किंवा वडिलांचं नाव त्या ठिकाणी कंटिन्युअसली येत असल्यामुळे आरो काय करतो की गोंधळात पडते की बाबा हे विद्यार्थ्याला ज्यावेळेस पेमेंट पडलेली आहे मग हाच विद्यार्थी आहे का। अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लिहून घ्यायचं। सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे तो कुठेही मिळणार नाही मित्रांनो, जसं आपण अर्ज करतो अर्ज पद्धतीमध्ये लिहून तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचं आहे, जेणेकरून त्यांना आरो वाल्यांनाही सुद्धा या ठिकाणी माहिती मिळेल की हा जॉईंट अकाउंट आहे। आता इयरली क्लेम केल्याच्या नंतर सर्वांना माहित आहे पैसे एकत्र येतात, पण मंथली क्लेम केल्याच्या नंतर पैसे कसे येतात हे अजूनही खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी गोंधळत आहेत, म्हणून या ठिकाणी मी कमेंट घेतलं आहे। या ठिकाणी तुम्ही मंथली जर क्लेम केला असेल मित्रांनो तर तुमचे पैसे हे 3,500च्या टप्प्यामध्ये येतात। जर तुमची पेमेंट जर 6,767 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी पैसे या ठिकाणी मिळत असतात। जर तुमची जर पेमेंट 6,767 पेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिक्स 3,500 रुपये या ठिकाणी मिळत राहतात। पण ज्यावेळेस तुम्ही मंथली क्लेम करता, मंथली क्लेम केल्यामुळे काय होतं माहितीये का, तुमची एक क्लेम या ठिकाणी होतं, म्हणजे तुमचा क्लेम या ठिकाणी 12th मंथ या ठिकाणी क्लेम होतात, म्हणून प्रत्येक क्लेमला या ठिकाणी 3,500 असे या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतील। प्रश्न आहे एकत्र येणार का वेगवेगळे येणार? मित्रांनो जर तुमचे 12th मंथचे जर या ठिकाणी अप्रुव्हल जर झाली असेल तर ते 3,500च्या या ठिकाणी मध्ये तुम्हाला एकाच दिवशी पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। असं आहे की नाही की या महिन्यामध्ये 3,500 पुढच्या महिन्यामध्ये 3,500 असं या ठिकाणी होणार नाही। मंथली जरी तुम्ही क्लेम या ठिकाणी केले असेल तर सगळेचे संपूर्ण पैसे तुम्हाला एकाच दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। फक्त एवढंच आहे 3,500च्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी जमा होतील। जवळपास 1 वर्षापासून या ठिकाणी MAPS क्लेम बाबत या ठिकाणी आपण माहिती देण्याचं काम करत असतो, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नसल्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्या समोर येतात। क्लेम रायझर म्हणजे काय? आता मित्रांनो जवळपास MAPS स्कीम ही बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे। आता मी बंद का म्हणतो माहितीये का, 1 एप्रिल पासून आर्थिक बजेट सत्र नवीन चालू होत असल्यामुळे जुनं बजेट या ठिकाणी संपतं, म्हणून DBT कडून या ठिकाणी आता जोरात प्रयत्न चालू आहेत की जेवढे शक्य होतील ते सर्व शक्य विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी क्लेमचे पैसे डिस्ट्रीब्यूट व्हावं। प्रॉब्लेम हा आहे की आपले विद्यार्थी या ठिकाणी माहिती न करून घेता या ठिकाणी क्लेम करत असल्यामुळे त्यांचे क्लेम या ठिकाणी रिजेक्ट करत आहेत। मग आता असे प्रश्न जर तुमच्या समोर या ठिकाणी सोल्युशन जर होत नसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लेम जे पैसे आहे ते पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उशीर होत आहे। मित्रांनो क्लेम रायझर म्हणजे तुमच्या HR ला सर्वात प्रथम बोलायचं आहे, तुमचा क्लेम या ठिकाणी अप्रुव्हल करायचा। जर तुमच्या HR ने जर या ठिकाणी अप्रुव्हल दिलेलं नसेल तर त्या ठिकाणी क्लेम रायझर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस मध्ये शो होते। सर्वात प्रथम HR ला जायचं आणि काही करून त्यांना कन्व्हिन्स करून मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्लेमला अप्रुव्हल करून घ्यायचं आहे। या MAPS क्लेम बाबत मी आपण अशाच प्रकारची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।